नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज सकाळी आम्ही राजस्थानला आलेलो आहे। राजस्थान या ठिकाणी अगोदर पण मी येऊन गेलो 3 सिटीमध्ये, पण आज जयपुरी सिटी कव्हर करण्याचा प्रयत्न करतो। तर पहिला स्पॉट आहे आमचा जंतर मंतर। तर आपण जाणून घेऊया जंतर मंतरमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ते तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करेन। जंतर मंतर हे राजस्थानातील जयपूरचे संस्थापक राजपूत राजा सवाई जयसिंग यांनी बांधलेल्या 19व्या खगोलीय उपकरणाचा संग्रह आहे। हे स्मारक 1734 मध्ये पूर्ण झाले। या जगातील सर्वात मोठी दगडी सूर्यघडी आहे आणि ते युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे। पहिल्या दिवशी आम्ही जंतर मंतर या ठिकाणी आलो आणि जंतर मंतर या ठिकाणी विविध उपकरणे, खगोलीय संग्रह हे पाहून आम्हाला यातील काही गोष्टी समजल्या, काही गोष्टी समजल्या नाही। पण जर तुम्ही आलात तर तुम्ही गाईड नक्की करा, कारण तुम्हाला पूर्ण माहिती देतील। दुसऱ्या दिवशी आम्ही नाहरगड, जयगड आणि आमेरचा किल्ला पाहण्यास निघालो। नाहरगडच्या दिशेने जाताना आम्हाला रस्त्यामध्येच जलमहल पाहायला मिळाला। नमस्कार मित्रांनो, काल आम्ही जंतर मंतर हा स्पॉट कव्हर केला आहे जयपूरमध्ये। तर जंतर मंतर या ठिकाणी तुम्हाला जुन्या काळच्या ज्या मशिनरी आहेत त्याबद्दल तुम्हाला ते माहिती दिली जाईल। शक्यतो तुम्ही तिथे गाईड केलात तर बरं होईल, कारण त्याबद्दल आपल्याला काही माहिती नसेल तर मग फायदा नाही तिथे जाऊन। तर आता आम्ही सेकंड स्पॉट कव्हर करण्याचा प्रयत्न करणार ते म्हणजे नाहरगड फोर्ट। नाहरगड फोर्ट जाण्यासाठी हा इकडे रस्ता आहे आणि रस्ता खूप वळणावळणाचा आहे, खूप छान आणि जास्त गर्दी नाही। जर तुम्ही सिटीच्या ठिकाणी असाल तर तुम्हाला जास्त कंजेस्टेड वाटेल, त्यासाठी तुम्ही नाहरगड, जयगड आणि आमेर फोर्ट या ठिकाणी व्हिजिट दिलं तर बरं होईल। आणि आम्ही येतानाच आम्हाला एक आश्चर्याची गोष्ट पाहायला मिळाली, म्हणजे एक लांडोर आणि मोर प्रत्यक्षात जवळून पाहायला मिळाल्या आणि त्याच्यासोबत आणखी काही पक्षी होते। तर खूप छान असं वातावरण आहे इकडे। आता आम्ही मोर पाहिला इकडे मस्त छान एकदम जबरदस्त। आम्ही ही जी ट्रिप केलेली आहे ती 3 दिवसाची आहे। काल आम्ही सकाळी जयपूरला पोचलो आणि त्यानंतर एक स्पॉट कव्हर केला, कारण आम्हाला हॉटेलमधून बाहेर निघायलाच खूप वेळ लागला। 3:30-4ला आम्ही निघालो असेल बाहेर। मग त्यानंतर आम्हाला जे स्पॉट कव्हर करायचे ते झाले नाहीत, फक्त एक जंतर मंतर केला। त्यानंतर मग हवामहलसाठी गेलो, पण खूप अंदाज आलेला, अंधारातून तुम्हाला काय प्रत्यक्ष चांगलं पाहायला मिळणार नाही, त्यासाठी मग आम्ही तिथून स्किप केला। तर बघू आज संध्याकाळी जाऊ। तर मी बघा ही स्कूटी रेंटवरती घेतलेली आहे। स्कूटीची प्राईस आहे 600 पर डे। तर ठीक आहे, आणि चांगलं फिरायला जर तुम्ही इकडे आलात तर तुम्ही शक्यतो स्कूटी हायर केलं तर बरं होईल, का 3000पर्यंत चार्जेस लागतील जर तुम्ही ऑटोने किंवा 4 व्हीलरने आलात तर त्यासाठी तुम्ही 600 रुपये स्कूटी देऊन तुम्ही पूर्ण दिवस फिरू शकता। 200 रुपयाचं पेट्रोल टाका आणि पूर्ण दिवस फिरा। तर मग ह्या ठिकाणी आल्यावरती खूप छान वाटतंय। हां, आणि तुला आता काय बघायला भेटलं? आता मी मोर बघितलेला आहे, हां, रिअल मधला मोर। पहिला तर आपण पुस्तकामध्ये बघायचो, पण आज प्रत्यक्षात जवळून पाहायला मिळालंय, बरोबर ना? तर आता आपण कुठे जाणार आहोत? आता आपण नाहरगड बघायला जाणार आहोत। हां, वा, आता बघूया कसं आहे। हे बघा त्या रस्त्यावरून आम्ही आलोय, त्या रस्त्याने आलोय इकडे। आणि हा समोर थोडा दिसतोय तो जलमहलचा डॅम आहे। त्या डॅमच्या मध्ये जलमहल आहे, पाहू शकता। मित्रांनो, आता आम्ही नाहरगड या किल्ल्यामध्ये प्रवेश केलेला आहे। तर नाहरगड किल्ल्याच्या आतमध्ये आल्यानंतर ही पहिली तुम्हाला बावडी भेटेल। ही आहे बावडी।
तिला पुष्करणी पण म्हणू शकतो आपण. तुम्हाला इथून जयपूर सिटीचं पूर्ण दृश्य पाहायला मिळेल. आता आपण आलो नाहरगड फोर्टवरती आणि तिथून तुम्हाला पूर्ण जयपूर सिटी दिसेल. हे बघा. इकडे जयगडवरती आपल्याला हा मोठा वॉटर टँक मिळेल. हे बघा. आता मी आमेर फोर्ट या ठिकाणी आलेलो आहे. तर जयपूरमधला सर्वात मोठा किल्ला म्हणजे आमेर फोर्ट. बघू शकता माझ्या पाठीमागे हा एंट्रन्स आहे आमेर फोर्टचा. आणि चेहऱ्यावरून वाटते भरपूर थकलेले आहेत, कारण ह्याच्या अगोदर आम्ही नाहरगड किल्ला केला, त्यानंतर जयगड आणि आता तिसरा किल्ला आमेर फोर्ट.
प्रत्येक शहरामध्ये प्लस मायनस पॉईंट असतातच, तर मी ते तुम्हाला सांगणार नाही आहे, तुम्ही आलात तर तुम्हाला समजेल. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.